चला लवकर, आणि लवकर लवकर जॉईन करत चला रे. ऑन टाइम जॉईन होत जा. जर मी लेक्चर ऑन टाइम स्टार्ट करतोय बेटा तर तुम्ही ऑन टाइमच त्या ठिकाणी जॉईन केलं पाहिजे. बघा तुम्ही मागचे लेक्चर बघा. ओके, तर त्या ठिकाणी आपण ऑन टाइम त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. शार्प जो टाइम तुम्हाला दिला त्याच्यावरती आपण स्टार्ट करतोय. तुम्हीही त्या टायमावरती जॉईन करत चला. लेट येत जाऊ नका कोणी. ठीक आहे, बघा. ओके, मी वेट करणार नाही बेटा, लगेच स्टार्ट करणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही ऑन टाइम त्या ठिकाणी जॉईन करत चला. बघा या ठिकाणी आपल्याला जो टॉपिक आज बघायचा आहे तो म्हणजे स्टँडर्ड रोड स्टील सेक्शन हा टॉपिक या ठिकाणी बघायचा आहे. ओके, स्टँडर्ड रोड स्टील सेक्शन. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टील सेक्शन कोणकोणते आहे. जसं की आय सेक्शन आहे तुमचा, चॅनल सेक्शन आहे, टी सेक्शन आहे, अँगल सेक्शन आहे. तर हे सेक्शन आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे. त्यानंतर या ठिकाणी हे जे सेक्शन आहे, समजा तुम्ही आता कॉलम म्हणून जर एखादा सेक्शन यूज करताय, तुम्ही बी म्हणून जर एखादा सेक्शन यूज करताय, तर मग कोणता सेक्शन तुम्ही त्या ठिकाणी यूज केला पाहिजे किंवा कोणता सेक्शन सुटेबल असणार झाला कॉलम म्हणून किंवा बी म्हणून, हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. किंवा का त्या ठिकाणी कॉलमसाठी हा सेक्शन सुटेबल आहे किंवा बीमसाठी हा सेक्शन सुटेबल आहे, हे आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये किंवा या स्टँडर्ड रोड स्टील सेक्शनचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये बघायचं, लक्षात असू द्या. ठीक आहे, आता हा टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चर जे आहे आपलं ते या ठिकाणी रिवाइज करूया आणि नंतर आपल्या स्टँडर्ड रोड स्टील सेक्शनकडे येऊया, लक्षात असू द्या. ओके, ठीक आहे, तर आपण रिवाइज करूया. या पाठीमागं म्हणजे इकडं पाठीमागं PDF मध्ये आपल्या. ओके, बघा त्याच्या अगोदर एक अनाउन्समेंट आहे. आपली या ठिकाणी बेटा बघा WRD, WCD, PWD, बघा BMC, त्याच्यानंतर SSC, त्यानंतर ZP, ज्या काही जे लेवलचे तुमचे एक्झाम्स आहे त्यासाठी आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्या ठिकाणी एक बॅच चालू आहे. ओके, ज्याच्यामध्ये बघा कोणकोणते एक्झाम्स, PWD असेल, WRD असेल, BMC असेल, म्हाडा असेल, ZP असेल, WCD असेल, SSC असेल, MPSC असेल किंवा मग ESC ची तुम्ही तयारी करताय तर त्याचा बेस तुमचा इथून बनणार झाला. तर ज्या काही एक्झाम्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर या सगळ्यांची तयारी आपण त्या बॅचमध्ये करून घेतोय. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. बघा या ठिकाणी आणखी जे काही मुलं कॅम्पस सिलेक्शनसाठी ट्राय करताय कॉलेजमध्ये, जर कंपनी येत असेल तर त्यासाठी एक एक्झाम्स होते, तर त्या एक्झामसाठी तुम्हाला या बॅचचा फायदा होणार झाला. आणि आपण या बॅचेसमध्ये तुम्ही बघा आता जे मागचे सब्जेक्ट झाले किंवा जे तुमचे काही मित्र असेल त्यांना विचारा एकदा की त्या ठिकाणी आपण जो काही सब्जेक्ट बघितला असेल तिथं बेसिक नॉलेज आपण कव्हर केलंय, बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी तुमच्या कव्हर केलंय आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ते प्रत्येक सब्जेक्ट आपण बघितले. तर जर तुम्ही कॅम्पस सिलेक्शन ट्राय करताय, जर इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट खूप कामं येणार झाले किंवा हे लेक्चर खूप कामं येणार झाले, लक्षात असू द्या. म्हणून कॅम्पस सिलेक्शनची जर कोणी तयारी करते त्यांच्यासाठी बेस सुटेबल असणार झालं. ठीक आहे, ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर नाही त्यांच्यासाठी बेस सुटेबल असणार झालं. ओके, जे मुलं सध्या डिग्री डिप्लोमा करतायत तर त्यांनी 1-1, 2-2, 3-3 तास डेलीचा काढून त्या ठिकाणी ही बॅच ते जॉईन करू शकतात, त्यांच्यासाठी ही सुटेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे मुलं कोरोना काळातून आले, कोरोना काळातून म्हणजे ज्यांचे 1-2-3 वर्ष कोरोनामध्ये गेले, ऑनलाईन त्यांनी लेक्चर केले आहे आणि जर ऑनलाईनमध्ये जर त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसणार, प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना त्या ठिकाणी मिळालं नसणार, तर त्यांनी हा क्लास नक्की जॉईन करा. कारण की या ठिकाणी बघा तुमचे मित्र वगैरे कोणी जॉईन असेल क्लासेसला आपल्या, तर त्यांना एकदा विचारा की जेही सब्जेक्ट मी पाठीमागे घेतले किंवा जेही सब्जेक्ट मी या ठिकाणी घेतोय तिथं मी बेसिक पासून त्या ठिकाणी सब्जेक्ट स्टार्ट करतोय, एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय तुम्हाला आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा देतोय. फक्त पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघत नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा देतोय आणि आता एक्झाममध्ये सुद्धा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन विचारला जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप महत्त्वाचा ही बॅच असणार झाली, लक्षात असू द्या. आपण पूर्ण बेसिक पासून त्या ठिकाणी घेतलंय आणि एकदम एक्झामच्या लेवलपर्यंत घेतलंय, म्हणजे बेसिक पासून, म्हणजे ज्यांचा बेस कच्चा आहे त्या ठिकाणी अगोदर आपण त्यांचा बेस बनवतोय आणि मग त्या ठिकाणी त्यांना समोर घेऊन जातोय. म्हणून जे जे कोरोनामधून आले, ज्यांचा बेस कच्चा आहे, प्रॅक्टिकल नॉलेज झिरो आहे, तर त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा. कारण की आपण छोट्या छोट्या गोष्टी इथून कव्हर केल्या आहे. जर बेस तुमचा बेटा पक्का नाही आहे आणि जर तुम्हाला कोणतरी शिकवतंय तर काही समजणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं ही बॅचेस बेटा बघा की चांगलं आहे तुमच्यासाठी की या ठिकाणी बेसिक पासून आपण त्या ठिकाणी सगळे सब्जेक्ट कव्हर करतोय. आणि तुमच्या मित्रांना विचारायची गरज नाही बेटा, ज्यांनी आता स्टील स्ट्रक्चर बघताय लेक्चर मागचे पाठीमागचे बघितले असेल तर बघा, याच्यामध्ये आपण मॅक्झिमम गोष्टी मी सॉमच्या कव्हर केल्या आहे. हे जे लेक्चर झाले आपले, का? कारण की तो बेस होता आणि जर तो बेसच तुमचा पक्का नसेल बेटा तर समोर काही समजणार नाहीये. म्हणून जर मी इथंच बघा स्टील स्ट्रक्चरमध्येच मी बेसिक गोष्टी घेतोय आणि मग नंतर आपल्या मेन टॉपिकला जातोय, लक्षात असू द्या. त्याच्यामुळं तुमच्यासाठी खूप सुटेबल ही बॅच असणार झाली. ठीक आहे, याच्यावरती आता जास्त वेळ घालायचा नाही आपल्याला. बघा, ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 8010641674 किंवा 9270608979 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता आणि तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ओके, KK अकॅडमी ॲप आपलं प्ले स्टोअरवरती तुम्हाला मिळून जाईल, तिथून डाउनलोड करा. तिथेही तुम्हाला डायरेक्टली तुम्ही तिथूनही जॉईन करू शकता किंवा मला कॉल करू शकता. ठीक आहे, आता आपण जाऊया आपल्या बेटा लेक्चरकडे.
बघा ओके, आपण इथपर्यंत होतो. थर्मल कोएफिशियंट आपण बघितला होता. थर्मल कोएफिशियंट काय असतो रे, तर थर्मल कोएफिशियंट आपण बघितलं की समजा एखादा मटेरियल आहे, जर टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होतंय तर त्या मटेरियलमध्ये स्ट्रेन डेव्हलप होतो. तर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर वाढलं किंवा 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर कमी झालं तर त्या पर्टिक्युलर मटेरियलमध्ये किती स्ट्रेन डेव्हलप होतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय असतं, थर्मल कोएफिशियंट असतो. ठीक आहे. मग थर्मल कोएफिशियंट आपण स्टीलचा बघितला, किती आहे रे, थर्मल कोएफिशियंट स्टीलचा या ठिकाणी 12 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय होतोय की स्टीलवर जर तुम्ही टेम्परेचर अप्लाय केलं, जर 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर वाढलं किंवा 1 डिग्री सेल्सिअसनं जर टेम्परेचर कमी झालं तर 12 × 10⁻⁶ एवढा स्ट्रेन त्या स्टीलमध्ये डेव्हलप होतोय. म्हणजे 12 × 10⁻⁶ डेव्हलप होते म्हणजे काय, की टेम्परेचर वाढल्यामुळं समथिंग लेंथ त्याची वाढतीये आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं समथिंग लेंथ त्या स्टीलची कमी होतीये आणि त्याच्यामुळे जो स्ट्रेन डेव्हलप होतो तो किती येतोय, 12 × 10⁻⁶. पण कधी 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. ओके, 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेंज करा तर एवढा स्ट्रेन येणार. 2 केलं त्याच्यानुसार घ्या, 3 केलं त्याच्यानुसार घ्या. ठीक आहे. कॉन्क्रीटचा पण सेम व्हॅल्यू आहे 12 × 10⁻⁶. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. थर्मल कोएफिशियंट स्टील आणि कॉन्क्रीटचा सेम आहे. त्याच्यामुळे आपण आरसीसी मध्ये म्हणजे कॉन्क्रीटमध्ये रेन्फोर्समेंट म्हणून स्टील टाकत असतो, हे लक्षात असू द्या. जेणेकरून त्या ठिकाणी रिलेटिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप नाही झाले पाहिजे आणि त्या कॉन्क्रीटला क्रॅक्स नाही गेल्या पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी कॉन्क्रीटमध्ये स्टीलच टाकतो. कॉपर, ब्रास, ॲल्युमिनियम टाकत नाही. कॉस्ट वगैरे फॅक्टर ते अलग वेगळ्या गोष्टी आहे बेटा, पण महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे तुमचा या ठिकाणी, की दोघांचा थर्मल कोएफिशियंट सेम आहे. ठीक आहे. बघा कॉपर आणि ॲल्युमिनियम, ब्रास यांच्यासाठी बघा, ब्रास कॉपरसाठी आहे 16 × 10⁻⁶, 19 × 10⁻⁶ ब्राससाठी आहे आणि ॲल्युमिनियमसाठी आहे 23 × 10⁻⁶. आणि या ठिकाणी हिंट होती आपली आरसीसी वर, म्हणजे कॉन्क्रीट आणि स्टीलवरती कोब्रा आला. ओके, कॉन्क्रीट आणि स्टीलवरती कोब्रा आला आणि 4 ना व्हॅल्यू वाढवायच्या होत्या. 20 च्या ऐवजी फक्त तुम्हाला तिथे 19 करायचं होतं. ठीक आहे. ओके, आता जास्त याच्यावरती वेळ घालत नाही मी, समोर जाऊ आपण. बघा कोड्स आपण या ठिकाणी बघितले, कोड्स अँड स्टँडर्ड्स या ठिकाणी आपण बघितले. तर IS कोड फॉर स्टीलसाठी किती आहे रे, तर बघा IS कोड स्टीलसाठी आहे IS 800:2007. किती आहे, IS 800:2007. तर हा आहे तुमच्या स्टीलसाठी. MPSC 2018 मध्ये क्वेश्चन विचारला गेला आहे. आरसीसी आणि पीसी साठी सेम कोड आहे त्या ठिकाणी IS कोड, तो म्हणजे 456 आहे, IS 456. लोडसाठी आहे 875. ओके, 875 हा लोडसाठी आहे. त्याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 असे 5 पार्ट पडले. पहिल्या पार्टमध्ये डेड लोड येणार, लाईव्ह लोड दुसऱ्या पार्टमध्ये, विंड लोड तिसऱ्या पार्टमध्ये, स्नो लोड चौथ्या पार्टमध्ये आणि स्पेशल लोड आणि लोड कॉम्बिनेशन हे तुमच्या 5व्या पार्टमध्ये असणार झालं. पार्ट बघा कसे आहे, IS 875 पार्ट फर्स्ट, लाईक दॅट, असे हे तुमचे पार्ट असणार झाले. अर्थक्वेक लोड जो आहे तुमचा IS 1893 मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल अर्थक्वेक लोड बद्दल. प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटची प्री 1343, प्री 1343. डिझाईन मिक्स IS 10262. डिझाईन मिक्स कसं 10262 आणि प्री कसं, प्री स्ट्रेस कसं असणार झालं तुमचं 1343 आणि फाईन अँड कोर्स ॲग्रीगेट तर 383. फाईन अँड कोर्स ॲग्रीगेट IS 383 हे लक्षात ठेवा. इथपर्यंत आपण बघितलं होतं. नंतर बघा आपण बघितलं रेन्फोर्सिंग स्टील म्हणजे काय आणि स्ट्रक्चरल स्टील म्हणजे काय. रेन्फोर्सिंग स्टील तुमचं ते स्टील असतं की ज्या ठिकाणी आपण समजा एखादं स्टील ॲज अ रेन्फोर्समेंट म्हणून यूज करतोय. ओके, समजा मी कॉन्क्रीटमध्ये स्टील टाकतोय ॲज अ रेन्फोर्समेंट म्हणून, ते स्टील तुमचं काय झालं, रेन्फोर्सिंग स्टील. असं स्टील जे आपण ॲज अ रेन्फोर्समेंट म्हणून यूज करतोय त्याला आपण रेन्फोर्सिंग स्टील म्हणतो. आणि हे जे आहे डिझाईन करताना आपण याची यील्ड स्ट्रेंथ कन्सिडर करतो किंवा FY हा कन्सिडर करत असतो, हे लक्षात असू द्या. स्ट्रक्चरल स्टील म्हणजे ते स्टील असतं जे आपण स्ट्रक्चर बनवण्यासाठी यूज करतो, म्हणजे स्ट्रक्चरल मेंबर जे आहेत ते म्हणून यूज करतो. ओके, असं स्टील जे आपण ॲज अ स्ट्रक्चरल मेंबर म्हणून यूज करतोय, कॉलम बीम म्हणून डायरेक्टली यूज करतोय, त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल स्टील. आणि ज्यावेळेस आपण हे डिझाईन करतो तर त्या केसमध्ये आपण त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजे FU कन्सिडर करत असतो, हे लक्षात असू द्या. हे आपण इथपर्यंत बघितलं होतं. ठीक आहे. आता या आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. ठीक आहे. ओके, बघा आता आपण या ठिकाणी बघतोय स्टँडर्ड रोल स्टील सेक्शन. काय बघतोय, स्टँडर्ड रोल स्टील सेक्शन. आता स्टँडर्ड रोल सेक्शन मध्ये बघा सेक्शन, आपण सेक्शन जे आहे ते सेक्शन बघतोय. सेक्शन कोणकोणते आहे बेटा, तर I सेक्शन आहे तुमचा, चॅनल सेक्शन आहे, T सेक्शन आहे, अँगल सेक्शन आहे. हे सेक्शन नेमकं कोणापासून बनले, स्टील पासून, म्हणून त्याला म्हणतो आपण स्टील सेक्शन. काय म्हणतो, स्टील सेक्शन. सेक्शन स्टील पासून बनले, स्टील सेक्शन. बरं, पुढे आहे आणखी रोल स्टील सेक्शन. रोल स्टील सेक्शन याला का म्हटलं जातं, कारण की हे जे तुमचे स्टील सेक्शन आहे हे बनवले जातात रोलिंग मिल्स मध्ये. कुठे बनवले जातात, रोलिंग मिल्स मध्ये. समोर लिहून दिलं बेटा मी की मेड इन अ रोलिंग मिल्स. रोलिंग मिल्स काय बेटा, या ठिकाणी समजा एक फॅक्टरी आहे. रोलिंग मिल्स म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक फॅक्टरी आहे. बघा आता आता या ठिकाणी कोणकोणते सेक्शन असणार हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत बेटा. जस्ट आयडिया तुम्हाला देतोय काय चालू काय शिकायचं आहे आपल्याला. बघा रोल स्टील सेक्शन मध्ये कोणकोणते सेक्शन येतात अगोदर ते बघू आपण. बघा या ठिकाणी T सेक्शन आहे तुमचा किंवा T बार आहे तुमचा.
अँगल सेक्शन आहे तुमचा. अँगल सेक्शन म्हणजे ईएलच्या आकाराचा असतो. बघा आता हे जे नावं यांना दिले जसे दिसत आहे त्यांचा जसा शेप आहे त्याच्यानुसार दिले, लक्षात असू द्या. समजा या ठिकाणी बघा हा टी सारखा तुम्हाला दिसतोय, तर टी सारखा म्हणजे या ठिकाणी एक प्लेट आहे आणि खाली समजा एक प्लेट आहे उभी, एक आडवी प्लेट उभी प्लेट आणि त्यांना मी समजा जॉईन केलं, तर हा झाला तुमचा टी सेक्शन. अँगल सेक्शन बघा, अँगल सेक्शन म्हणजेच काय असतो, हा आहे तुमचा अँगल सेक्शन. अँगल सेक्शन म्हणजे एल सेक्शन, म्हणजे एल सारखा तुम्हाला दिसतोय म्हणून त्याला म्हटलं जातं अँगल सेक्शन किंवा एल सेक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे, लक्षात असू द्या. ओके, आता बघा या ठिकाणी हा तुम्हाला कसा दिसतोय या ठिकाणी, या ठिकाणी बघा स्क्वेअर सेक्शन आहे तुमचा, हा हॉलो स्क्वेअर सेक्शन आहे. हॉलो का म्हणतो आपण याला, ठीक आहे, हळूहळू समजून घ्या, आपण समोर समजणारच आहोत, पण जस्ट बेसिक आयडिया घ्या. या ठिकाणी हा कसा दिसतोय तुम्हाला, स्क्वेअर सेक्शन दिसतोय. बघा या ठिकाणी स्क्वेअर आहे, पण या ठिकाणी हा पूर्ण भरीव नाहीये. भरीव नाही म्हणजे या ठिकाणी हा इथं बघा एम्प्टी आहे, स्पेस आहे मधात. समजा यातून जर मी पाणी टाकलं तिकडे पाणी बाहेर जाईन समजा, म्हणजे इथं स्पेस आहे मोकळा. तर या ठिकाणी म्हणून याला म्हटलं तर हॉलो. हॉलो म्हणजे एम्प्टी, रिकामा. हॉलो म्हणजे काय, मग या ठिकाणी एम्प्टी रिकामा आहे, म्हणजे या ठिकाणी हा झाला तुमचा हॉलो सेक्शन. बघा या ठिकाणी समजा हा दिसतोय तुम्हाला हॉलो सेक्शन. बघा इथं काही नाहीये, इथं काही नाहीये, हे एम्प्टी आहे सगळं. आणि या ठिकाणी हे स्टील आहे बेटा, हे स्टील आहे तुमचं, याला म्हणतात बेटा हॉलो. हॉलो आणि दुसरं कोणतं असतं, सॉलिड असतं, सॉलिड सेक्शन. सॉलिड सेक्शन म्हणजे बघा या प्रकारचा सॉलिड सेक्शन कसा असणार, मग पूर्णपणे भरीव असणार, कुठेही एम्प्टी स्पेस नसणार झाला, तर याला म्हणतात बेटा सॉलिड सेक्शन. जसं की समजा फॉर एक्झाम्पल बार, स्टील बार सगळ्यांनी बघितलंय, स्टील बार आहे तुमचं, काय झालं मग या ठिकाणी सॉलिड सेक्शन झाला. सॉलिड स्टील बार आपण त्याला म्हणू शकतो. जिथेही कुठेही बघा तुम्ही स्टील रॉड घ्या, आता तुम्हाला दिसते का कुठं स्पेस वगैरे नाही, तर तुमचा सॉलिड झाला तो. तर हा झाला बेटा तुमचा सॉलिड बार किंवा सॉलिड सेक्शन. ओके, खाली दिसत ना तुम्हाला, तर सॉलिड सेक्शन झाला. बरं, बघा आता हॉलो कळालं आणि सॉलिड कळालं तुम्हाला. ओके, बेसिक बेसिक गोष्टी आता माहिती मला एवढ्या माहित असणार तुम्हाला, पण तरी हॉलो सॉलिडचा फरक तरी कळायला पाहिजे कमीत कमी. हॉलो म्हणजे मग एम्प्टी. बघा या ठिकाणी आता हा शेप कसा आहे रे, सर्क्युलर. हा शेप तुम्हाला दिसतोय, हा कसा आहे, सॉरी एक मिनिट बेटा. ओके, सॉरी. बघा या ठिकाणी आपण बघा बेटा सॉलिड आणि हॉलो काय असतं. तर हॉलो म्हणजे या ठिकाणी बेटा एम्प्टी असणार झालं. ओके, समजा आता तुम्ही नळी बघितली, पाण्याची नळी हॉलो असती तुमची ती, तर ते हॉलो झाला. आणि रॉड स्टील तुमचा हा सॉलिड झाला. ठीक आहे, आता या वाटतं तुम्हाला सर तुम्ही खूप बेसिक सांगताय, पण नाही माहित बेटा, मला माहिती काय की मुलांना कळत नाही हॉलो आणि सॉलिड. ठीक आहे, त्यांना एम्प्टी स्पेस वगैरे ते कळणार, पण मग हॉलोचा मिनिंग काय होतो हे लवकर लक्षात येत नाही म्हणून सांगतोय. ठीक, बघा या ठिकाणी हा झाला तुमचा मग हॉलो सेक्शन. बघा या ठिकाणी हे आहे हॉलो. ओके, इथं काही नाही, एम्प्टी स्पेस आहे आणि या ठिकाणी हे तुमचं स्टील आहे. फॉर एक्झाम्पल इथं पण या ठिकाणी स्टील आहे आणि हे सगळं हॉलो आहे बेटा. तर हा सर्क्युलर शेप आहे, शेप सर्क्युलर आहे, पण कसा आहे, हॉलो आहे, म्हणून याला म्हणणार बेटा हॉलो सर्क्युलर सेक्शन. काय म्हणणार, हॉलो सर्क्युलर सेक्शन. हॉलो सर्क्युलर सेक्शन. या ठिकाणी हा कसा आहे तुमचा स्क्वेअर आहे, पण कसा आहे, हॉलो आहे, पण मग या ठिकाणी परत हॉलो स्क्वेअर सेक्शन. हॉलो स्क्वेअर सेक्शन इथं दिसत नाही तुम्हाला, पण हॉलो स्क्वेअर सेक्शन. या ठिकाणी बघा हा कसा आहे रे, शेप कसा आहे याचा, याचा शेप कसा आहे, याचा आहे बेटा हा तुम्हाला कसा दिसतोय, रेक्टेंगुलर दिसतोय. म्हणजे हा कसा आहे, सॉलिड आहे ना, आता इथं भरीव आहे, पूर्णपणे सॉलिड आहे, मग याला म्हणणार आपण सॉलिड, सॉलिड रेक्टेंगुलर सेक्शन. रेक्टेंगुलर सेक्शन, रेक्टेंगल आहे बेटा, या ठिकाणी दोन साईड जर कधी वेगवेगळे असेल तर आपण रेक्टेंगल म्हणणार, दोन्ही साईड जर कधी सारखे असेल तर त्या ठिकाणी म्हणजे चारी साईड सारखे असणार त्याच्या, तर त्याला आपण स्क्वेअर म्हणणार. ओके, सॉलिड रेक्टेंगुलर सेक्शन. या ठिकाणी हा काय असणार आहे मग नक्कीच, यस, याला आपण काय म्हणणार, काय म्हणणार, याला दिसतंय ना तुम्हाला, बघू दे एकदा मला दिसतंय का, हा दिसतंय तुम्हाला, सांगा त्याला काय म्हणणार. हा सॉलिड, काय सॉलिड सर्क्युलर सेक्शन. सॉलिड सर्क्युलर सेक्शन असणार झाला बेटा तुमचा, सॉलिड सर्क्युलर सेक्शन. ठीक आहे, जस्ट कन्सेप्ट क्लिअर करतोय, समोर सगळ्या गोष्टी असणार आहे. बघा या ठिकाणी आता हा झाला तुमचा मग काय रे, हॉलो. इथं बघा हॉलो स्क्वेअर सेक्शन, HSS म्हणजे हॉलो स्क्वेअर सेक्शन. नंतर बघा या ठिकाणी हा आहे तुमचा आय सेक्शन. आय सारखा दिसतोय तुम्हाला, आय सेक्शन, इथंही आय आहे तर आय सेक्शन. त्यानंतर या ठिकाणी चॅनल सारखा दिसतोय. चॅनल म्हणजे कसं रे, चॅनल, कॅनल सगळ्यांना माहिती आहे ना, चॅनल, कॅनल. तर हा तुमचा कॅनल आहे ज्यातून पाणी वाहतंय, किंवा हा चॅनल आहे तुमचा ज्यातून पाणी वाहतंय. आता या प्रकारे तुम्ही याला ठेवू शकता, किंवा तुम्ही याला थोडंसं जर कधी या प्रकारे टिल्ट केलं तर तुम्हाला तो असा दिसेल, चॅनल सारखा. तर हा तुमचा काय झाला, चॅनल सेक्शन, जो की तुम्हाला कशा शेपचा दिसतोय, सी शेपचा दिसतोय, लक्षात असू द्या. ठीक आहे,
आता यांचे जर मी क्रॉस सेक्शन घेतले, जर यांना मी कट केलं, समजा या टी सेक्शनला मी जर कट केलं, या प्रकारे जर समजा हा टी सेक्शन दिसतोय तुम्हाला, या प्रकारे त्याला कट करा. ओके, कट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे दिसणार तो. बघा या ठिकाणी तुम्हाला टी सेक्शन दिसतोय, तर कट केल्यानंतर हा क्रॉस सेक्शन झाला त्याचा. हे इकडे बघा, हे जे आहे ना, हे सगळे त्या ठिकाणी मेंबर आहे. समजा हा टी मेंबर झाला, एल मेंबर किंवा अँगल मेंबर झाले, त्यांना जर मी कट केलं, ओके, जर समजा लेंथ असा आहे तो मेंबर, समजा असं दिसतोय तुम्हाला, त्याला असं कट करा आणि कट केल्यानंतर बघा तुम्हाला हे क्रॉस सेक्शन दिसणार. जर टी सेक्शनला कट केलं तर टी सारखा दिसणार. ओके, सॉरी, बघा या ठिकाणी टी सारखा दिसणार. नंतर जर तुम्ही समजा याला कट केलं तर हा अँगल सारखा दिसणार. जर तुम्ही या ठिकाणी बघा या स्क्वेअरला कट केलं तर या प्रकारे दिसणार तुम्हाला तो. नंतर तुम्ही आय सेक्शनला जर कट केलं तर तुम्हाला या सारखा दिसणार किंवा असा दिसणार झाला. ठीक आहे, याला जर तुम्ही इथं कट केलं तर या ठिकाणी तुम्हाला हा क्रॉस सेक्शन असा दिसणार झाला. तर यांना कट केल्यानंतर हे सगळे क्रॉस सेक्शन दिसतंय, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर हे झाले नंबर ऑफ सेक्शन. टी सेक्शन, चॅनल सेक्शन, अँगल सेक्शन. बेटा बघा, तुम्ही ज्यावेळेस स्टीलचा बिल्डिंग बघितली असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे सेक्शन दिसणार झाले. तुम्ही बघायचा शेप कसा दिसतोय, म्हणजे तो त्या टाईपचा तो सेक्शन झाला. टी शेप दिसला टी सेक्शन, आय शेप दिसला आय सेक्शन, एल शेप दिसला तर अँगल सेक्शन. ठीक आहे, किंवा एल सेक्शन म्हणू शकतात तुम्ही. तर या प्रकारचे सेक्शन तुम्हाला बघायला मिळू शकतात. ठीक आहे, किंवा जे गावाकडची मुलं आहे बेटा, तुम्ही बघा ज्यावेळेस सप्पर वगैरे बनवलं जातं, ओके, झोपड्या वगैरे बनवल्या जातात, जर कधी समजा त्या ठिकाणी स्टीलचा जर काही मेंबरचा यूज झाला असणार किंवा काही पत्राचे शेड सुद्धा बनवले जातात, त्या ठिकाणी बघा ते अँगल बिंगल म्हणतो आपण, अँगल म्हणतो डायरेक्टली. अरे अँगल आणा, अँगल लावायचा आहे, अँगल उभा करायचा आहे, तर अँगल म्हणजे हा अँगल वापरतो आपण तिथं बघा, अँगल सेक्शन. पण आपल्याला कधी तेवढं ऑब्झर्वेशन आपण करत नाही, तर हा अँगल सेक्शन यूज करतो, म्हणत नाही का आपण, अँगल आडवा अँगल लावायचा, उभा अँगल उभा करायचा आहे त्या ठिकाणी, तर अँगल सेक्शन हे वापरतात आपण बनवताना. म्हणून तुमच्या आता लक्षात आलं असेल, थोडी आयडिया आली असेल की या प्रकारचे सेक्शन असतात. ठीक आहे, आता हे झाले सेक्शन, टी सेक्शन, चॅनल सेक्शन, नंबर ऑफ सेक्शन तुमचे असणार झाले. बघा आता हे सेक्शन कुठं बनताय रे, तर हे सेक्शन बनताय बेटा रोलिंग मिल्स मध्ये. कुठं बनतात, रोलिंग मिल्स मध्ये. या ठिकाणी बघा ही आहे रोलिंग मिल्स, सॉरी, हा बघा या ठिकाणी ही आहे रोलिंग मिल्स. आता रोलिंग मिल्स म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल जिथं तुमचं स्टील बनतंय अशी फॅक्टरी म्हणजे रोलिंग मिल्स. ठीक आहे, अशी फॅक्टरी म्हणजे काय, रोलिंग मिल्स. आता याच्यामध्ये बघा रोलिंग मिल्स मध्ये काय केलं जातं, या रोलिंग मिल्स मध्ये बघा ही काय रे रोलिंग मिल्स, एक मिनिट, बघा ही काय आहे तुमची रोलिंग मिल्स. ओके, रोलिंग मिल्स, या मिल्समध्ये त्या ठिकाणी स्टील जे आहे ते बनवलं जातं. कसं बनवलं जातं, बघा या ठिकाणी हे तुम्हाला काय दिसते, हे स्टील आहे बेटा. हे स्टील या ठिकाणी काय केलं जातं, याला टेम्परेचर दिलं जातं, याला गरम केलं जातं, खूप जास्त टेम्परेचर देऊन याला गरम केलं जातं. या प्रकारे लाल 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 तुम्हाला हे स्टील दिसतंय. आता हे झालं तुमचं हॉट स्टील. हॉट स्टील म्हणजे गरम स्टील तुमचं. आता या ठिकाणी हॉट स्टील झालं. मग याला काय केलं जातं बेटा, रोलरमधून पास केलं जातं. ज्यावेळेस समजा आता हे बनलं या प्रकारे, तर याला रोलरमधून पास केलं जातं. आता रोलर या ठिकाणी मी दाखवलं नाही तुम्हाला, पण इथं तुम्हाला रोलर दिसतंय बघा, हे असे या प्रकारचे उभे रोलर दिसतंय, आडवे रोलर असतात त्या ठिकाणी काही. तर त्या ठिकाणी त्या रोलरमधून या स्टीलला पास केलं जातं. स्टीलला पास केलं जातं कारण जेणेकरून त्या ठिकाणी त्याला एक जी डिझायर थिकनेस आपल्याला पाहिजे, समजा मला 10 mm चा, 20 mm चा किंवा 40 mm चा त्या ठिकाणी जर कधी समजा एखादी प्लेट पाहिजे, मग मी त्या रोलरमधून पास करणार, बरोबर डिस्टन्स तेवढं ठेवणार. त्या रोलरमधून जर पास झालं, ते आता गरम गरम आहे बेटा या ठिकाणी, गरम गरम जिलेबी, तर मग या ठिकाणी हे काय होऊन जाईल, त्या पर्टिक्युलर थिकनेसमध्ये येऊन जाणार झालं. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रोलरमधून याला पास करतात तर पर्टिक्युलर थिकनेस मला मिळते, त्यासाठी आपण रोलरमधून पास करतो. जसं की या ठिकाणी बघा हे पास केलं जातं, पण हे तुमचं कसं आहे रे, कोल्ड कोल्ड स्टील आहे, थंड आहे या ठिकाणी हे स्टील तुमचं. आणि हॉट स्टील कोणतं, मग तुमचं गरमवालं. तर याला पास केलं जातं कुठून रे, रोलर मधून पास केलं जातं. या प्रकारचे रोलर असतात, म्हणून याला रोलिंग मिल्स म्हटलं जातं, म्हणून याला रोलिंग मिल्स म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी काय केलं जातं, डिझायर सेक्शन जे आहे, समजा आता या ठिकाणी रोलर मधून पास केलं, नंतर त्याला डिझायर शेप दिला जातो. मग तुम्हाला जसा सेक्शन पाहिजे, जो सेक्शन पाहिजे, जो शेप पाहिजे, ओके, मग तुमचे आता आय सेक्शन झालं, किंवा मग या ठिकाणी समजा एखादी प्लेट तुम्हाला बनवायची आहे, तर हे सेक्शन जर तुम्हाला बनवायची असेल तर त्या प्रकारचे शेप त्याला दिले जातात. ओके, मग हे कुठे दिले जात आहे, रोलिंग मिल्समध्ये. रोलिंग मिल्समध्ये काय केलं जातं, हे हॉट स्टील जे आहे हे रोलरमधून पास केलं जातं बेटा. म्हणून हे जे सेक्शन आपल्याला रोलिंग मिल्समधून मिळाले, यांना म्हटलं जातं रोल्ड स्टील सेक्शन. बघा वरती नाव, हा काय या ठिकाणी, रोल्ड स्टील सेक्शन. बघा या ठिकाणी हे नाव दिलं आपण याला रोल्ड स्टील सेक्शन. का म्हटलं जातं, कारण की सेक्शन स्टील पासून बनलाय. चॅनल सेक्शन असो, तुमचा टी सेक्शन असो, हे स्टील पासून बनले म्हणून स्टील सेक्शन. आणि हे रोलिंग मिल्स मधून बनले, रोलिंग मिल्स मध्ये याला रोल केलं जातं म्हणून याला म्हटलं जातं रोल्ड स्टील सेक्शन. काय म्हटलं जातं, रोल्ड स्टील सेक्शन. ठीक आहे, हे तुमच्या आता लक्षात आलं असणार. याला आणखी काय केलं तर बघा, तसं खाली तुम्हाला दिसतंच आहे, परत एकदा दाखवून देतो तुम्हाला, एक मिनिट.
झालं काय? एक मिनिट हा. ओके ओके, ठीक आहे. बघा या ठिकाणी या प्रकारे आता ही तुम्हाला थर्ड डायग्राम जी दिसते ना या ठिकाणी, तर या ठिकाणी या प्रकारे त्या समजा आता तुम्ही त्याला रोलर मधून पास केलं आणि त्या प्रकारे तुम्ही याला रोल सुद्धा करतात. ठीक आहे, याला या प्रकारे रोल सुद्धा केल्या जातं. मग कोल्ड सुद्धा रोल केल्या जातं आणि हॉट सुद्धा रोल केल्या जातं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी या प्रकारे रोलिंग मिल्स मध्ये तुमचे सेक्शन बनवले जातात, हे लक्षात असू द्या आता. आणि इथं चांगली केअर घेतली जाते, सुपरविजन चांगलं असतं, त्याच्यामुळे याची जी स्ट्रेंथ आहे स्टीलची ती हाय असते, म्हणून आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी हा कमी घेत असतो, हे लक्षात असू द्या. बरं, आता बघा या ठिकाणी चला मुद्द्याकडे आता आपल्या. तर या ठिकाणी हे झाले बेटा तुमचे रोल्ड स्टील सेक्शन. रोल्ड स्टील सेक्शन, रोल स्टील सेक्शन. बघा आता कसे बनले काय बनले हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळालं. रोलिंग मिल्स मध्ये या ठिकाणी हे बनत आहे, कुठं रोलिंग मिल्स मध्ये. आता ज्यावेळेस तुम्ही बघितलं हॉट झालं ते एकदम त्या ठिकाणी लाल लाल दिसत होतं आपल्याला. मग ते त्या एवढं हॉट करण्यासाठी नेमकं टेम्परेचर किती द्यावं लागतं बेटा बघा, तर 700 ते 1000 डिग्री सेल्सिअस. ओके, आता हे मी जस्ट ॲव्हरेज घेतले, तर 700 ते 1000 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी काय द्यावं लागतं रे, डिग्री सेल्सिअस या ठिकाणी टेम्परेचर द्यावं लागतं. ओके, हे झालं तुमचं टेम्परेचर. ओके, डिग्री सेल्सिअस हे तुमचं टेम्परेचर झालं. ठीक आहे, 700 ते 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं, हे लक्षात असू द्या. ओके, लक्षात असू द्या. 700 ते 1000 डिग्री सेल्सिअसला त्याला आपण हीट करतो आणि मग त्या ठिकाणी हे सेक्शन बनवत असतो, हे लक्षात असू द्या. सर मग आता जर 700 ते 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर आपण देतोय, मग अशा केसमध्ये ते मेल्ट होत नाही का? मेल्ट म्हणजे काय रे, त्या ठिकाणी सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होणं. ठीक आहे, आपण बघतो बेटा समजा स्टीलचा जर कधी आपल्याला स्टील सॉलिड आहे तुमचं, लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं, त्याला आपण जर गरम केलं खूप जास्त गरम केलं, त्या केसमध्ये ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. ओके, लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं समजा तुमचं ते, मग 700 ते 1000 डिग्री सेल्सिअसला ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाही का? म्हणजेच त्याला मेल्ट म्हणतो आपण, मेल्टिंग पॉईंट किंवा मेल्ट म्हणणार त्याला, मेल्टिंग होणं. तर नाही बेटा, का? कारण की स्टील सेक्शनचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, ओके, स्टील सेक्शनचा जो जो मेल्टिंग पॉईंट आहे, मेल्टिंग पॉइंट ऑफ स्टील सेक्शन ऑफ स्टील, मेल्टिंग पॉइंट ऑफ स्टील इज अ 1450 डिग्री सेल्सिअस. बघा या ठिकाणी 1450 डिग्री सेल्सिअस हा मेल्टिंग पॉइंट आहे स्टीलचा. म्हणजे जर तुम्ही स्टीलला 1450 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर अप्लाय केलं ना, त्या केसमध्ये तो मेल्ट होणार, तोपर्यंत नाही होणार. मेल्टिंग पॉइंट आहे 1450 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 1450 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जर तुम्ही त्याला अप्लाय केलं, त्या केसमध्ये तो मेल्ट होणार. 700 ते 1000 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होणार नाहीये. म्हणून तुमच्या डोक्यात जर येत असेल की मेल्ट होऊन जाईल, तर मेल्ट होणार नाही, कारण की 1450 डिग्री सेल्सिअस एवढा मेल्टिंग पॉइंट असतो, हे लक्षात असू द्या. आणि हे तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं, मेल्टिंग पॉइंट ऑफ स्टील तर किती आहे, 1450 डिग्री सेल्सिअस, 1450 डिग्री सेल्सिअस, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कळालं? आता इथपर्यंत सगळ्यांना आयडिया आली असणार की स्टील सेक्शन काय आहे, रोल स्टील सेक्शन त्याला काय म्हटलं जातं, किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर देतोय, मेल्टिंग पॉईंट काय आहे, इथपर्यंत कळालं. आता कोणकोणते रोल स्टील सेक्शन असतात ते आपण शॉर्टमध्ये बघू. आपण आपल्याला हे समोर डिटेलमध्ये बघायचे, तर जस्ट शॉर्टमध्ये बघू. तर एक आहे तुमचा रोल स्टील आय सेक्शन आहे, त्याला बीम सेक्शन म्हटलं जातं. का म्हटलं जातं बघू आपण. रोल स्टील चॅनल सेक्शन आहे तुमचा, त्यानंतर रोल स्टील टी सेक्शन आहे तुमचा, और टी बार्स आहे. बघा या ठिकाणी चॅनल सेक्शन हा आहे, आय सेक्शन हा आहे, टी सेक्शन म्हणजे टी सारखा. एक आहे तुमचा अँगल सेक्शन, म्हणजे हा एल आहे. त्याच्यामध्ये आणखी आहे रोल स्टील हॉलो ट्यूब सेक्शन. हॉलो ट्यूब सेक्शन म्हणजे तो सर्क्युलर वाला हॉलो ट्यूब सेक्शन त्याला म्हणू. नंतर त्या ठिकाणी आहे रोल स्टील बार्स आहे बेटा. बार्स मध्ये आपण ते बघितले का दोन सॉलिड सॉलिड बार्स. बार म्हणजे मी तुम्हाला म्हटलं नाही का, सर्क्युलर बार आहे तुमचा सॉलिड वाला, एक स्क्वेअर बार होता त्या ठिकाणी आपला, किंवा रेक्टेंग्युलर बार होता, तर ते बार काय हे सगळं समोर बघू आपण. ठीक आहे, सोडून द्यायचं. रोल स्टील फ्लॅट असणार आहे तुमचा, रोल स्टील प्लेट्स असणारे, रोल स्टील शीट्स असणारे, रोल स्टील स्ट्रिप्स असणारे. बघा आता हे फ्लॅट्स, प्लेट्स, शीट्स, स्ट्रिप्स काय आहे नेमकं, याच्यामध्ये थोडासा फरक आहे बेटा. जवळपास सेम कन्सेप्ट वाटते, थोडा मायनर फरक आहे, तो आपल्याला समोर समजून घ्यायचा आहे. तर या प्रकारचे हे तुमचे स्टील सेक्शन असणार आहे, हे लक्षात असू द्या. ओके, आपल्याला आय सेक्शन बघायचं आहे, पण त्याच्या अगोदर बघा एक जस्ट जनरल सांगतो तुम्हाला, याच्यावरती क्वेश्चन मे बी येईल नाही येईल, पण एक जनरल सांगतोय तुम्हाला. बघा स्टील सेक्शन मध्ये लागलं तर तुम्ही नोट डाऊन करू शकता, ॲज अ नोट म्हणून नोट डाऊन करा, नोट म्हणून नोट डाऊन करा, नोट म्हणून नोट डाऊन करा. स्टील सेक्शन मध्ये बेटा, स्टील सेक्शन मध्ये
स्टील सेक्शनमध्ये दोन टाईपचे सेक्शन बघायला मिळतात. दोन टाईपचे कोणते? एक असतं तुमचं हॉट रोल्ड स्टील सेक्शन, हॉट रोल स्टील सेक्शन, आणि दुसरा या ठिकाणी बेटा हॉट रोल स्टील म्हणा, आणि दुसरा या ठिकाणी कोल्ड म्हणजे थंड, कोल्ड रोल्ड स्टील सेक्शन, कोल्ड रोल स्टील सेक्शन. बघा या ठिकाणी या प्रकारचे स्टील सेक्शन असतात किंवा स्टील म्हटलं तरी तुम्ही चालतं. हॉट रोल स्टील म्हणजे काय की जे स्टील रोल केले जातात, रोलरमधून पास केले जातात, पण कसे हॉट असताना. ओके, आपण बघितलं. आणि कोल्ड म्हणजे कसं मग थंड करणार आपण त्याला, आणि मग त्याच्यापासून काय बनणार, आपल्याला पाहिजे ते सेक्शन बनणार. आता या ठिकाणी आपण डायग्राम बघितली होती बेटा. बघा या ठिकाणी डायग्राम तुम्हाला दिसेल. हे जे आहे तुमचं पहिल्या डायग्राम मध्ये हॉट रोल स्टील सेक्शन दिसतंय तुम्हाला, आणि दुसऱ्या याच्यामध्ये हे कोल्ड आहे, थंड झालेलं आहे. हे कसं बनवलं आता? समजा हॉट रोल स्टील सेक्शन आहे तुमचा, किंवा हॉट रोल तुम्ही या ठिकाणी हे पास केलं, आणि याच्यावरती मग पाणी वगैरे टाकलं, हे थंड झालं समजा फॉर एक्झाम्पल. मग याला कूल केलं जातं. ठीक आहे, समजा याला काय केलं जातं? कूल केलं जातं. कूल केल्यानंतर रूम टेम्परेचर त्याला आपण कूल करणार. नंतर हे कूल झालं तुमचं. कूल झाल्यानंतर मग या ठिकाणी हा बनतो कोल्ड रोल स्टील सेक्शन. कोल्ड रोल स्टील बनतं तुमचं. मग हॉट रोल स्टीलला कूल केलं जातं, कूलिंग प्रोसेस त्याच्यावरती केल्या जाते, आणि मग ते थंड झाल्यानंतर ते बनतं तुमचं कोल्ड स्टील सेक्शन. म्हणजे हॉट रोल स्टील आहे त्यालाच आपण थंड करतो, ते कोल्ड रील बनतं तुमचं, कोल्ड स्टील बनतं तुमचं. ठीक आहे, असू द्या. ओके, मग हे झालं तुमचं हॉट रोल आणि कोल्ड रोल. आता याच्यामध्ये समजून घ्यायचं काय आहे बेटा? बघा याच्यामध्ये काय समजून घ्यायचं आपल्याला, तर याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे की आपण या दोन्हीपैकी नेमकं कोणता सेक्शन वापरतो. म्हणजे हॉट रोल स्टील वापरतो की कोल्ड रोल स्टील वापरतो? यस बेटा, कोणतं वापरतो आपण सिव्हिल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू नेमकं कोणतं वापरतो? म्हणजे सिव्हिलसाठी बरं का, सिव्हिल सेक्शनसाठी. इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, मेकॅनिकल वगैरे मग ते वेगळं वापरणार. सांगा. हॉट रोल स्टील सेक्शन. बघा हॉट रोल स्टील सेक्शन आपण या ठिकाणी फॉर स्ट्रक्चरल मेंबर म्हणून या ठिकाणी यूज करतो. फॉर अ स्ट्रक्चरल मेंबर या ठिकाणी आपण जे स्टील यूज करतो ना, तर हे हॉट रोल स्टील यूज करतो फॉर स्ट्रक्चरल मेंबर. कोल्ड रोल स्टील जे आहे बेटा, कोल्ड रोल स्टील जे आहे आपण कुठे यूज करतो रे? कोल्ड रोल स्टील आपण यूज करतो फॉर मशिनरी पार्ट. ओके, फॉर मशिनरी पार्ट. बेटा मशिनरीचे जे पार्ट असतात ना छोटे छोटे स्टीलचे, ओके, तर ते बनवण्यासाठी या ठिकाणी कोल्ड रोल स्टीलचा वापर केला जातो. बघा याच्यामध्ये जर मी विचारलं तुम्हाला की हॉट रोल स्टील आणि कोल्ड रोल स्टील मध्ये स्ट्रॉंग कोणतं आहे, येस बेटा कोणतं स्ट्रॉंग असणार? हॉट रोल आणि कोल्ड रोल मधलं स्टील कोणतं स्ट्रॉंग असणार? तर कोल्ड रोल स्टील जे असतं बेटा हे स्ट्रॉंगर असतं. कसं असतं? स्ट्रॉंगर असतं या ठिकाणी, स्ट्रॉंगर दॅन हॉट रोल. सर मग जर हे स्ट्रॉंगर आहे तर या ठिकाणी बघा हे स्ट्रॉंगर आहे तुमचं, तर आपण या ठिकाणी कोणतं यूज करतोय? फॉर स्ट्रक्चरल मेंबरसाठी हॉट रोल स्टील यूज करतोय, आणि मशिनरी पार्टसाठी कोणतं यूज करतोय? कोल्ड रोल स्टील यूज करतोय. जर समजा मी मशिनरी पार्टसाठी जर कधी स्ट्रक्चरल नाही, जर मी कशासाठी मशिनरी पार्टसाठी, बघा मशिनरी पार्टसाठी जर मी हॉट रोल स्टील जर कधी यूज केलं तर काय होईल रे? हॉट रोल स्टील जर मी यूज केलं तर काय होईल सांगा? जर मी मशिनरी पार्टसाठी जर मी हॉट रोल स्टील यूज केलं तर काय होईल? यस, डोकं लावा आणि सांगा मला. का आपण कोल्ड रोल स्टील मशिनरी पार्टसाठी वापरतोय, का आपण हॉट रोल स्टीलला जात नाहीये? यस. बघा इकडे लक्ष द्या. आता कोल्ड रोल स्टील आपण कोणतं मशिनरी पार्टसाठी कोणतं वापरतोय? कोल्ड रोल स्टील. आता मशिनरी पार्ट समजा फॉर एक्झाम्पल बेटा एवढाच आहे. मशिनरी पार्ट समजा फॉर एक्झाम्पल एवढाच आहे तुमचा आता, आणि हा मशिनरी पार्ट मला बनवायचा आहे. तर मग जर मी या ठिकाणी जर हॉट रोल स्टील वापरलं ना, हॉट रोल स्टील एकदम गरम गरम स्टील तुमचं, मग जर मी वापरलं ना ते आणि मी पार्ट बनवला, याची जी थिकनेस किंवा याची जी डायमेन्शन असणार आहे बेटा, समजा याची जी लेंथ आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल ही 20 mm आहे किंवा 10 mm आहे, 20 mm, आणि या ठिकाणी बेटा 5 mm याची विड्थ आहे, 5 mm विड्थ आहे, आणि आपल्याला एक्झॅक्ट एवढाच पार्ट पाहिजे 20 mm बाय 5 mm चा. त्या ठिकाणी आपल्याला एक सर्क्युलर स्टीलचा रॉड किंवा स्टीलचा पार्ट पाहिजे मला. तो मशिनरी मशीनमध्ये त्या ठिकाणी यूज करायचा, एखाद्या किंवा व्हेकल्स वगैरे मध्ये समजा यूज करायचा आपल्याला, तो पार्ट यूज करायचा. समजा मी हॉट रोल यूज केला, टेम्परेचर कमी झालं, समजा टेम्परेचर कमी होणारच नाही बेटा, कारण की हॉट तर शेवटपर्यंत हॉट राहणार का? तो नाही, थंड होणार तो नंतर. मग जर तो कूल झाला तर आपल्याला माहिती आहे ठिकाणी बेटा, जर कधी टेम्परेचर कमी होतंय तर स्टील जे आहे काय करतं रे? कॉन्ट्रॅक्ट होतं. स्टील काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतं. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे त्याची जी लेंथ किंवा साईज आहे ती कमी होते. म्हणजे 5 mm चं होईल त्या ठिकाणी 4.5 mm, किंवा 4 mm, 20 mm चं होईल 19 mm. मग या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट डायमेन्शनचा पार्ट पाहिजे असतो, मशिनरी पार्ट एक्झॅक्ट डायमेन्शनचा. जर मी कोल्ड रोल वापरला ना तर त्या ठिकाणी ते काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होऊन जाईल
जाईल, छोटं होऊन जाईल, साईज कमी होऊन जाईल. मग अशा केसमध्ये तो आपल्या काही कामाचा राहणार नाही म्हणून या ठिकाणी कोल्ड रोल वापरला जातं. कारण की कोल्ड असतो, तो नंतर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होणार नाही म्हणून त्या ठिकाणी कोल्ड रोल वापरला जातो. आणि आपण स्ट्रक्चरल मेंबरमध्ये कोणता वापरतो? हॉट रोल वापरतो, जेणेकरून आपल्याला आय सेक्शन बनवायचा, टी सेक्शन बनवायचा, मोठमोठे सेक्शन असणार आपले, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होणार, मान्य आहे मला. पण त्या ठिकाणी आपल्याला जे डिझायर शेप पाहिजे ना आपल्याला, ते बनवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, त्याला हॉट रोल स्टीलच त्या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागेल. हॉट रोल स्टील असणार, डिझायर शेप देणार आपण. आकुंचन जरी पावलं ते कॉन्ट्रॅक्ट जरी झालं त्या ठिकाणी, तर आपला तो जो शेप पाहिजे तो मिळणार. इकडे आपलं थोडंसं कॉन्ट्रॅक्ट झालं तर चालून जाईल, पण मशिनरीच्या पार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन चालणार नाहीये. हे लक्षात असू द्या. म्हणून आपण या ठिकाणी मशिनरी पार्टसाठी कोल्ड रोल स्टील सेक्शन या ठिकाणी किंवा कोल्ड रोल स्टील वापरत असतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, एवढं काही महत्त्वाचं नाहीये, जस्ट एक जनरल सांगितलं मी तुम्हाला. बघा आता आपण इथपर्यंत सगळं क्लिअर आहे तुमचं. आणखी एक जस्ट नोट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर बनवताय, ओके, जस्ट लक्षात ठेवा, स्टील स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही बनवताय तर जवळपास 60-65% जी कॉस्ट असते बेटा ती मटेरियलची असते, म्हणजे स्टीलची असते. ज्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर बनवताना जेवढी की कॉस्ट तुमच्या स्ट्रक्चरला लागते त्यातली 60-65%, ओके, जवळपास 60% कॉस्ट ही कशाची असतात? मटेरियलची असतात, हे लक्षात असू द्या. ओके, आणि बाकी मग तुमची अदर कॉस्ट, लेबर वगैरे, त्याला सुपरविजन असेल त्याचं, जे काही असेल ते त्यासाठी लागत असते अदर कॉस्ट. आता जर तुम्ही या ठिकाणी प्रॉपर सेक्शन जर स्टीलचा यूज केला, प्रॉपर जर त्या ठिकाणी तुम्ही मॅनेजमेंट केलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे स्टील स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला इकॉनॉमिकल पडू शकतं. कारण की जर तुम्ही प्रॉपर स्टील सेक्शन यूज केले, वेट जर कमी त्या ठिकाणी होतंय, वेट कमी येतंय, तर त्या केसमध्ये तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते इकॉनॉमिकल होऊन जाईल. ओके, जरी 60% त्या ठिकाणी स्टीलची कॉस्ट असली, तर प्रॉपर यूज जर तुम्ही सेक्शनचा केला, त्या केसमध्ये तुमचं जे स्ट्रक्चर आहे स्टील स्ट्रक्चर ते कसं बनन? इकॉनॉमिकल बनन. जस्ट नोट म्हणून लक्षात ठेवा. ओके, आता या मेन पॉईंटकडे आपल्या बघा, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता आय सेक्शन. ठीक आहे, टायटल टाका आय सेक्शन. ओके, एक मिनिट. ठीक आहे, बघा या ठिकाणी टाका, टॉपिक टाकला रोल्ड स्टील आय सेक्शन. फर्स्ट आपण बघतो या ठिकाणी रोल्ड स्टील आय सेक्शन. ओके, ब्रॅकेटमध्ये लिहा, याला ब्रॅकेटमध्ये लिहा. या ठिकाणी काय लिहायचं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला? यालाच म्हटलं तर बीम सेक्शन. काय म्हटलं तर? बीम, आपला बीम बेटा. ठीक आहे, भीम. तर बीम सेक्शन याला काय म्हटलं तर? बीम सेक्शन म्हटलं जातं. आता याला का बीम सेक्शन म्हटलं जातं ते बघू आपण. पण रोल स्टील आय सेक्शन म्हणजे तुमचा काय झाला? बीम सेक्शन झाला. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. मे बी विचारलं शकतं, बीम सेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज, बीम सेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज, तर मग बीम सेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज आय सेक्शन, हे लक्षात ठेवा. किंवा आय सेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीम सेक्शन, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, का ते आपण बघू समोर. आता आय सेक्शन ड्रॉ करा एकदा. ठीक आहे, आय सेक्शन ड्रॉ करा. आय सेक्शन ड्रॉ करा. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता मी रफली ड्रॉ करतोय, तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, इथं प्रॉपर येणार नाही एवढा. ठीक आहे, तुम्ही ड्रॉ करा तोपर्यंत. कसं काय आलं? अरे वा, ठीक आहे. छान, एक मिनिट हा. ठीक आहे, रफ काढतो बेटा मी थोडी. उगं त्या डायग्राममध्ये टाइम जायचा आपला.
बघा या ठिकाणी हा झाला बेटा तुमचा आय सेक्शन. काय झाला? आय सेक्शन झाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण ऍक्सिस ड्रॉ करूया. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा तुमचा फॉर एक्झाम्पल काय आहे रे? हा आहे बेटा तुमचा वाय वाय ऍक्सिस. ओके, वाय वाय ऍक्सिस झाला तुमचा. नंतर या ठिकाणी आहे तुमचा, या ठिकाणी हा आहे तुमचा एक्स एक्स ऍक्सिस. ठीक आहे, एक्सिस ऍक्सिस. आणि हे पास होत आहे बेटा कशामधून रे? सीजी मधून. ओके, सीजी किंवा सेंट्रॉइड मधून पास होत आहे. ठीक आहे. ही तुमची एरियाचा आपण बघतोय तर एरियाच्या केसमध्ये काय असतो? सेंटर्ड असतो. आणि ज्यावेळेस वेट किंवा मासची येतो त्यावेळेस आपण काय घेतो? वेट ज्यावेळेस असतो त्यावेळेस सीजी असतो तुमचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर या ठिकाणी हा सीजी आहे आणि हा तुमचा आहे एक्स एक्स ऍक्सिस. काय आहे? एक्स एक्स ऍक्सिस. आता या एक्स एक्स ऍक्सिसला बेटा मी म्हणतो मेजर ऍक्सिस. हा तुमचा मेजर ऍक्सिस आहे. ठीक आहे. आणि या वाय वाय ऍक्सिसला म्हणतो मी मायनर ऍक्सिस. काय म्हणतो? मायनर ऍक्सिस. हा तुमचा मेजर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस काय असतात बेटा? मेजर ऍक्सिस म्हणजे तो ऍक्सिस असतो ज्याच्या अबाउट जर मी मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला तर तो मॅक्झिमम असतो. जर मी एक्स एक्सच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला इन केस ऑफ आय सेक्शन तर काय आहे रे? मॅक्झिमम असणार. म्हणजे असा ऍक्सिस ज्याच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्झिमम असेल त्याला म्हटलं जातं मेजर ऍक्सिस. आणि मायनर ऍक्सिस म्हणजे कोणता मग तुमचा की ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया हा मिनिमम असेल त्याला म्हटलं जातं मायनर ऍक्सिस. फक्त जस्ट नोट म्हणून राहू दे तुमच्या डोक्यामध्ये. तर हा आहे तुमचा वाय वाय ऍक्सिस. मायनर ऍक्सिस त्याला आपण म्हणतोय. आणि सीजी काय असतं रे? सीजी बघा या ठिकाणी सीजी म्हणजे काय असतो या ठिकाणी? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सीजीला म्हणतो आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि हे मॅग्नेटिक्स मध्ये झालंय तुमचं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय की समजा एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीला समजा फॉर एक्झाम्पल आपण बघा समजा एखादी बॉडी आहे फॉर एक्झाम्पल नोटबुक असेल माझी. जर मी त्याला समजा काय केलं रे दोरा वगैरे बांधला समजा नोटबुकला आणि दोरा चारही साईडना बघितलं कॉर्नरवरती आणि ज्या ठिकाणी ते एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी प्लेन त्या ठिकाणी येईल म्हणजे ज्या ठिकाणी त्याचं जे वेट आहे ते कॉन्सन्ट्रेट होईल ज्या पॉईंटला तुमच्या नोटबुकचं वेट कॉन्सन्ट्रेट होईल त्याला म्हणतात बेटा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा नसन समजत तुम्हाला तसं. ठीक आहे. बघा आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल घ्या तुम्हाला सीजी काय आहे बेटा प्रॅक्टिकली समजून घ्या की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नेमकं काय असतं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय या ठिकाणी समजा जर मला या मोबाईलला जर समजा फॉर एक्झाम्पल मला माझ्या बोटावरती उभं करायचंय. ओके, माझ्या बोटावरती उभं करायचंय तर ज्या पॉईंटवरती हा मोबाईल एकदम हॉरिझॉन्टली हा हात काढून घेता. आता मी काढत नाही या ठिकाणी टाइम नाही एवढा आपल्याकडे तर तुम्ही एकदा करा तसं. ज्या ठिकाणी बघा तुमचा हा जो मोबाईल आहे जिथं बोट तुम्ही लावशाल आणि मोबाईल एकदम प्लेन तुमचा त्या एकाच बोटावरती राहील बेटा जसं की श्रीकृष्णाची चक्री होती तुमची तर त्याला म्हणतात बेटा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे त्या पॉईंटला त्या ठिकाणी तुमचं जे पूर्ण वेट आहे या मोबाईलचं ते काय होतं त्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेट होतंय हे लक्षात असू द्या. ओके, त्या पॉईंटला म्हटलं जातं सीजी. हा तुमचा याचा मेकॅनिकचा पार्ट आहे बेटा पण फक्त जे सीजी लक्षात ठेवा की जिथून तुमचं सगळं वेट जे आहे ते कॉन्सन्ट्रेट होतं ज्या पॉईंटमधून त्याला म्हणतात सीजी. तर इथं तुमचा हा सीजी काय झाला समजा जिथं हा मोबाईल ज्या पॉईंटला पूर्ण हॉरिझॉन्टल एकाच बोटावरती उभा राहील तो तुमचा काय असणार झाला? सीजी असणार झाला. आणि एरियाच्या बाबतीमध्ये सीजी म्हणजे सेंट्रॉइड घेतो आणि सेंट्रॉइड म्हणजे सेंटर घेत असतो. म्हणजे सेंटर म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल बघा सेंट्रॉइड. आता या ठिकाणी मी सर्क्युलर एरिया घेतला. याचं सेंटर कुठे आहे रे? इथं आहे. म्हणजे जर मी याला 4 पार्टमध्ये जर डिवाइड केलं तर 4 पार्ट हे इक्वल झाले पाहिजे. याला म्हणतात सेंट्रॉइड. ओके, समजा मी काय घेतला? स्क्वेअर घेतला किंवा मी रेक्टँगुलर घेतला. याला 4 पार्टमध्ये डिवाइड करा आणि हा पॉईंट जो आहे तुमचा जिथून सगळे 4 भाग जे आहे ते इक्वल पडताय तर याला म्हणतात बेटा सेंट्रॉइड. ओके, तसंच आय सेक्शन बघा. आय सेक्शन मध्ये पण बघा जर या पॉईंटला जर तुम्ही घेताय आणि याचे जर 4 तुकडे जर तुम्ही केले एक म्हणजे हा तुकडा बघा वरचा अर्धा अर्धा झाला आणि इथून जर कधी पास केलंय तर इकडून पण अर्धा अर्धा झालंय म्हणजे सेम 4 तुकडे त्याचे पडताय तर तो पॉईंट झाला तुमचा सेंट्रॉइड. जस्ट सिंपल लँग्वेजमध्ये. ठीक आहे, तर सेंट्रॉइड म्हणजे सेंटर हे लक्षात ठेवा. तर याचं सेंटर कुठं आहे मग? या ठिकाणी आहे. ओके, जिथं तुमचं मास किंवा जे वेट आहे कॉन्सन्ट्रेट होतं ज्या पॉईंटला त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. लक्षात असू द्या. ठीक आहे, सोडून द्या हा पॉईंट. बघा या ठिकाणी आता ठीक आहे हे मिटवतो एकदा 1 मिनिट. ओके, सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एवढा टाइम नसतो बेटा प्रत्येक गोष्टी मागच्या पण रिपीट करायला पण जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करतोय मी. ठीक आहे, बाकी डिटेलमध्ये तुम्ही मॅकॅनिक्समध्ये पाहू शकता. एकदम डिटेलमध्ये मला वाटतं जवळपास एक लेक्चरच गेला असणार आपल्या याच्यावरती. ठीक आहे मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस काय आलं बघा. ही जी असतं बेटा ही हॉरिझॉन्टल मेंबर याला काय म्हणतात रे? यस, काय म्हणतात याला? वेब की फ्लेंज? हे वेब असतं की फ्लेंज असतं?
वरचा हॉरिझॉन्टल मेंबर किंवा हा जो खालचा याला काय म्हटलं जातं, वेब की फ्लेंज? टाका लवकर. येस, काय म्हटलं त्याला, याला फ्लेंज म्हटलं जातं. काय आहे, हा फ्लेंज आहे तुमचं. ही पण काय हॉरिझॉन्टल मेंबर या ठिकाणी फ्लेंज आहे. आणि ही व्हर्टिकलला काय म्हणतात मग, नक्कीच वेब म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, व्हर्टिकलला वेब म्हटलं जातं. बघा या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी जो आहे ना बेटा, ज्यावेळेस तुम्ही हे वेब आणि फ्लेंज जॉईन करताय, तर त्या केसमध्ये इथं पोर्शन जो आहे ना थोडा राऊंडेड ठेवला जातो. कसा, राऊंडेड. ठीक आहे, इथं राऊंडेड असणार, हा पण असा राऊंडेड असणार. ठीक आहे, थोडा राऊंडेड पोर्शन असतो. इथं पण त्या ठिकाणी राऊंडेड पोर्शन असतो. एकदम डायरेक्टली त्याला जॉईन करत नाही, थोडा राऊंडेड पोर्शन या ठिकाणी ठेवला जातो. इथं पण बघा, हे असं नसतं, हे असं थोडं राऊंडेड असतं या ठिकाणी. ओके, जसं की इथं राऊंडेड आहे ना समजा फॉर एक्झाम्पल, तसं या ठिकाणी थोडा पोर्शन जो असतो राऊंडेड असतो. हा जो राऊंडेड पोर्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतोय ना, हा जो राऊंडेड पोर्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ना, याला म्हटलं जातं फिलेट. काय म्हटलं जातं, फिलेट. FILLET, फिलेट. काय म्हटलं जातं, फिलेट. हा जो राऊंडेड पोर्शन आहे ना, याला म्हटलं जातं फिलेट. म्हणजे जिथं जंक्शन आहे तुमचं वेब आणि फ्लेंजचं, त्या ठिकाणी आपण काय प्रोव्हाइड केलं रे, फिलेट प्रोव्हाइड केले. हे फिलेट का प्रोव्हाइड केलं जातं बेटा, ते समजून घ्या अगोदर. ठीक आहे, हे फिलेट का प्रोव्हाइड केलं जातं ते समजून घ्या. तर फिलेट हे जे आहे बेटा, हे प्रोव्हाइड केलं जातं की समजा आता याच्यावरती मी जर पॉईंट लोड अप्लाय केला, समजा या आय सेक्शनवरती मी पी पॉईंट लोड अप्लाय केला, तर या ठिकाणी बघा बघा, हा जो लोड आहे हा ट्रान्सफर होणार या जंक्शन थ्रू, या वेबला ट्रान्सफर होणार आणि वेब थ्रू समजा फ्लेंजवरती येणार. म्हणजे ज्यावेळेस मी हा पॉईंट लोड अप्लाय करतोय, तर या ठिकाणी चान्सेस असतात बेटा, कुठं, जिथं जंक्शन आहे का तिथे चान्सेस असतात की इथं जे स्ट्रेसेस आहे, जे फोर्समुळे जे स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहे, हे सगळे फोर्सेस, मॅक्झिमम फोर्सेस या ठिकाणी किंवा मॅक्झिमम स्ट्रेसेस या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होईल. पॉईंट लोडमुळे येणारे जे स्ट्रेसेस आहे, ज्यावेळेस ट्रान्सफर होतंय, तर त्या केसमध्ये सगळेचे सगळे मॅक्झिमम स्ट्रेसेस आहे या पॉईंटला, जिथं जंक्शन आहे तिथं काय होईल रे, तिथं कॉन्सन्ट्रेट होईल. मग कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर काय होणार बघा, हे आपल्याला काय करायचे, हे ट्रान्सफर करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, किंवा हे जे स्ट्रेसेस आहे ना खाली वेबला व्यवस्थित त्या ठिकाणी ट्रान्सफर झाले पाहिजे. पण जर कधी या जंक्शनला जर ते कॉन्सन्ट्रेट झाले, मग होणार काय नेमकं, तर होणार बघा काय, बघा होणार काय, जर समजा हा पॉईंट लोड अप्लाय केला, इथं डायग्राम दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, बघा ही डायग्राम दिसत असेल. आता या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतंय ना, बघा आय सेक्शन आहे तुमचं. आय सेक्शन तर असं नव्हतं आपला, ओके स्ट्रेट होता ना. मग इथं काय झालं, या पॉईंट लोडमुळं किंवा रिॲक्शनमुळं या ठिकाणी स्ट्रेसेस जे आहे कॉन्सन्ट्रेट झाले. ओके, या ठिकाणी मॅक्झिमम स्ट्रेसेस कॉन्सन्ट्रेट झाले. मग याच्यामुळे काय झालं, व्यवस्थित ट्रान्सफर नाही झाले ते. मग याच्यामुळे या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी बघा या जंक्शन जवळ तुमची जी वेब आहे ती काय झाली रे, बेंड झाली. वेब काय झाली, बेंड झाली. कुठं, जंक्शन जवळ. तर त्याला म्हणतात बेटा वेब क्रिपलिंग. काय म्हणतात, वेब क्रिपलिंग. लक्षात ठेवा व्यवस्थित प्रॉपर. जर समजा तुमची जी वेब आहे, ओके ही वेब आहे तुमची, तर ही वेब जर जंक्शन जवळ काय होते, बेंड होती, या प्रकारे जर बेंड होतीये, याला म्हटलं तर वेब क्रिपलिंग. आणि वेब बकलिंग काय असते बेटा, तर पूर्णच्या पूर्ण जी वेब आहे तुमची या प्रकारे जर बेंड होत असेल, इथं पूर्ण झाली का, नाही, फक्त काय झालं, जंक्शन जवळ झाली बेटा, त्याला आपण वेब क्रिपलिंग म्हटलं. वेब बकलिंग म्हणजे काय, बकलचा अर्थ होतो बेंड होणं, बकलचा अर्थ काय होतो, बेंड. पण जर कॉलम बकल होतोय तर आपण त्याला बकलिंग म्हणतो, आणि जर कधी बीम बेंड होतो तुमचा, त्याला बेंडिंग म्हणतो आपण. तर या प्रकारे जर तुमची पूर्णच्या पूर्ण वेब जर त्या ठिकाणी काय होते रे, बेंड होते, त्याला म्हटलं जातं वेब बकलिंग. आणि जर कधी थोडी पोर्शन जर थोडा पोर्शन जर जो आहे तो कशाजवळ, त्याच्या एंड जवळ किंवा जंक्शन जवळ जर कधी बेंड होतोय, त्याला म्हटलं जातं वेब क्रिपलिंग. ही कशामुळे होतीये, ही होतीये बेटा या ठिकाणी जे स्ट्रेसेस आहे, बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड लोड, या ठिकाणी जर स्ट्रेसेस कॉन्सन्ट्रेट झाले, हा, तर त्या केसमध्ये होतंय. कधी होणार हे, जर तुम्ही या प्रकारे जर कधी जॉईन केलं त्यांना या प्रकारे, म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय, या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण थोडा सर्क्युलर पोर्शनला जॉईन करतोय. या प्रकारे याला थोडासा सर्क्युलर पोर्शन जॉईन करतो, जेणेकरून स्ट्रेस त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होणार नाहीये आणि वेब क्रिपलिंग होणार नाहीये. म्हणून जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, काय विचारलं जाऊ शकतं, की या ठिकाणी फिलेट का प्रोव्हाइड केलं जातं, हा, तर फिलेट इज प्रोव्हाइडेड, लिहून घ्या, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. लिहा फिलेट, खाली लिहा फिलेट. फिलेट इज सॉरी हा, एक मिनिट. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता लिहा, फिलेट, फिलेट इज प्रोव्हाइडेड, फिलेट इज प्रोव्हाइडेड टू अवॉइड
वेब क्रिपलिंग, वेब क्रिपलिंग, वेब क्रिपलिंग फेल्युअर, वेब क्रिपलिंग फेल्युअर. ओके, जे वेब क्रिपलिंग फेल्युअर आहे ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो रे, फिलेट या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो, हे लक्षात असू द्या. फिलेट काय आहे या ठिकाणी, जंक्शन मध्ये जो राऊंडेड पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ना, हे जंक्शन जे आहे दोघांचं याला आपण फिलेट म्हणतोय. हा, वेब आणि फ्लेंचचं जे जंक्शन आहे तिथे जो राऊंडेड पोर्शन तुम्ही प्रोव्हाइड केला याला आपण फिलेट म्हणतोय. मग या ठिकाणी फिलेट जे आहे का प्रोव्हाइड करतोय आपण, टू अवॉइड वेब क्रिपलिंग फेल्युअर. जे वेब क्रिपलिंग फेल्युअर आहे या प्रकारे आपण दाखवलं, ते पाठीमाग बघितलं तुम्ही वेब क्रिपलिंग, तर ते अवॉइड करण्यासाठी या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी फिलेट प्रोव्हाइड करत असतो, हे लक्षात असू द्या. क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट या ठिकाणी पॉईंट टाका, इट इज डिझिग्नेटेड बाय. आता हे जे आय सेक्शन आहे बेटा, याला काय डिझिग्नेट केलं जातं समजून सांगतो मी, एकदा लिहून घ्या. डिझिग्नेटेड बाय इट्स डेप्थ अँड वेट, WEIGHT, डेप्थ अँड वेट. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आय सेक्शन डेझिग्नेट कसा केला जातो, तर त्याच्या डेप्थ आणि वेटना डेझिग्नेट केला जातो. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला आय सेक्शन डिनोट करायचा, की बाबा हा आय सेक्शन आहे, मग तुम्हाला या प्रकारे लिहावं लागणार. कसं, फॉर एक्झाम्पल बघा, इंडियन स्टँडर्ड IS, आता मी इथं लाईट बीम घेतो, लाईट बीम. आता हे IS LB काय आहे हे समोर समजून तुम्हाला, फक्त आता इथं हा आय सेक्शन आहे, समजा हा आय सेक्शन आहे, मग लिहिताना मी याला IS LB लिहिणार. मग या ठिकाणी लिहिणार 500, या ठिकाणी लिहिणार मी 500, या ठिकाणी लिहिणार @gmail.com. तर IS LB 500 at 7373 या ठिकाणी बघा, ठीक आहे, काहीतरी घेतलं तरी चालतं, एक्झॅक्ट नसलं तरी चालतं. 735.8 घ्या किंवा 738.5 घ्या, ठीक आहे, काय हरकत नाहीये. या ठिकाणी बेटा मी 73, पण स्टँडर्ड असलं तर बरं राहील आपल्याला, असं वाटतं मला. ठीक आहे, सध्या पुरतं समजून घेण्यासाठी राहू द्या 738.5. ठीक आहे, आता हा जस्ट एक्झाम्पल आहे. ISLV 500 @738.5 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, तर या प्रकारे याला लिहिलं जातं, डिझिग्नेट केलं जातं या प्रकारे. म्हणजे इंडियन स्टँडर्ड ISLB 500 @738.5 न्यूटन पर मीटर. याचा मिनिंग काय होतं या ठिकाणी बघा, याचा मिनिंग होतो या ठिकाणी, हे जे 500 इंडिकेट करतंय ना, हे 500 इंडिकेट करतंय डेप्थ. काय इंडिकेट करतं, डेप्थ इंडिकेट करतं. आणि हे जे इंडिकेट करतं या ठिकाणी ही व्हॅल्यू, हे इंडिकेट करतं वेट. काय इंडिकेट करतं, वेट. या प्रकारे त्याला लिहिलं जातं, म्हणून या ठिकाणी लिहिलंय आपण डिझिग्नेटेड बाय इट्स डेप्थ अँड वेट, डिझिग्नेटेड बाय इट्स डेप्थ अँड वेट. ओके, सॉरी. ओके, बघा या ठिकाणी हे जे 500 इंडिकेट करते, या ठिकाणी काय इंडिकेट करते, डेप्थ इंडिकेट करते बेटा, कशामध्ये, MM मध्ये. ठीक आहे, 500 MM ही काय झाली, या आय सेक्शनची डेप्थ झाली. आणि या ठिकाणी हे 738.5 न्यूटन पर मीटर हे वेट इंडिकेट करते. म्हणजे काय बघा, 500 काय इंडिकेट करते, ओव्हरऑल डेप्थ ऑफ आय सेक्शन. म्हणजे काय रे बघा, हे आय सेक्शन आहे तुमचा, आणि याची ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय रे, टोटल डेप्थ. ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय, टोटल डेप्थ. आणि ही किती असणार झाली, मग या ठिकाणी बघा, ही असणार बेटा 500 mm. किती असणार आहे, 500 mm. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही याला अशा प्रकारे लिहिलं, तर यातलं जे 500 आहे काय इंडिकेट करण, ओव्हरऑल डेप्थ इंडिकेट करण. तर या ठिकाणी लागलं लिहून घ्या. ओके, ओव्हरऑल डेप्थ ऑफ आय सेक्शन, किती आहे या ठिकाणी, या केसमध्ये बरं का, इथं 500 ऐवजी जर 600 असलं तर 600 mm डेप्थ झाली, 400 असेल तर 400 mm डेप्थ झाली, तर 500 mm इकडे दिसत नंतर लिहून घ्या. ओव्हरऑल डेप्थ ऑफ आय सेक्शन किती आहे, मग या ठिकाणी 500 mm. आणि या ठिकाणी हे 738.5 काय इंडिकेट करतं या ठिकाणी, तर हे इंडिकेट करतं वेट. कशाचं, या सेक्शनचं, आय सेक्शनचं वेट. पण कसं, पर मीटर. म्हणजे एका मीटरला किती न्यूटन असणार आहे, एका मीटरला समजा तुम्ही 1 मीटरचा सेक्शन घेतला, आय सेक्शनचा 1 मीटरचा, तो किती न्यूटन भरल. ओके, जर तुम्ही त्याचं वेट केलं तर किती न्यूटन असणार तो, ते म्हणजे काय असणार तुमचं, हे 738.5 न्यूटन पर मीटर असणार आहे. म्हणजे याला मी काय म्हणू शकतो, सेल्फ वेट असणार आहे याचं, सेल्फ वेट याला काय म्हणू आपण, पर युनिट लेंथ किंवा पर युनिट मीटर, किंवा पर मीटर त्याला म्हणू शकता तुम्ही, पर मीटर किंवा पर युनिट लेंथ म्हणा, किंवा पर मीटर म्हणा. सरळ सरळ तुम्ही जर पर मीटर म्हटलं तरी चालतं, खाली लिहून देत लागलं तर मी सेल्फ वेट पर मीटर.
पर मीटर म्हणजे एका मीटरला किती याचं वेट असणार आहे न्यूटनमध्ये, ठीक आहे, सेल्फ वेट पर मीटर. तर या ठिकाणी हे इथं किती आहे रे, तर इथं आहे बेटा 738.5 न्यूटन पर मीटर. बघा इथं नावातच आहे बेटा न्यूटन पर मीटर, एका मीटरला 738.5 असेल. आता 738.5 च्या ऐवजी 700 असेल, 700 750 असेल, जे काय असेल ते, तर ते तुम्हाला या ठिकाणी इंडिकेट करायचं आहे. फक्त मला सांगायचं काय आहे की तुम्ही याला या प्रकारे लिहू शकतात. तर यातली 500 जी आहे ती डेप्थ इंडिकेट करण, ओव्हरऑल डेप्थ, आणि 738.5 हे जे आहे हे वेट इंडिकेट करण. म्हणून आय सेक्शनला लिहिताना तुम्हाला डेप्थ आणि वेट दोन्ही शो करायचे. आय सेक्शनला लिहिताना तुम्हाला काय करायचंय, डेप्थ आणि वेट दोन्ही शो करायचे. म्हणून इथं म्हटलं आपण डेजिग्नेटेड बाय इट्स डेप्थ अँड वेट. ओके, म्हणून महत्त्वाचं काय डिझाईन करताना डेप्थ आणि त्याचा वेट या ठिकाणी महत्त्वाचं असणार हे लक्षात असू द्या. ओके, याच्यामध्ये 500 ओव्हरऑल डेप्थ इंडिकेट करतं आणि 738.5 न्यूटन पर मीटर हे सेल्फ वेट जे असणार आहे, पर मीटरला किती वेट असणार आहे ते इंडिकेट करतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणखी एक पॉईंट नोट करून घ्या या ठिकाणी, नोट म्हणून लिहा. मॅक्झिमम overall depth of I section maximum overall depth of I section available in mills is equal to 600 mm. याचा अर्थ काय होतोय की आय सेक्शन जर तुम्ही मिल्स मधून घेतला तर मॅक्झिमम जी डेप्थ तुम्हाला आय सेक्शनची मिळू शकते मिल्स मधून ती 600 mm. 600 mm च्या वरती अवेलेबल नाहीये. कितपर्यंत अवेलेबल आहे तर मॅक्झिमम डेप्थ जी आहे आय सेक्शनची मिल मध्ये कुठपर्यंत अवेलेबल आहे, 600 mm पर्यंत. 500 वगैरे आहे, कमी आहे, पण 600 mm पेक्षा जास्तची डेप्थ जी आहे ती मिल्स मध्ये अवेलेबल नाहीये, ही नोट सांगते. मॅक्झिमम ओव्हरऑल डेप्थ ऑफ आय सेक्शन्स अवेलेबल इन मिल्स इज इक्वल टू 600 mm. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या एवढं एकदा व्यवस्थित लिहून घ्या बेटा. आपण समोर बघू, तुम्हाला आणखी काही ज्या गोष्टी आहेत इथून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, क्वेश्चन घेऊ आपण, क्लिअर होऊन जाईल, मग पुढचा पोर्शन पण कव्हर करू. ठीक आहे, लिहून घ्या एवढं. सॉरी, लिहून घ्या फास्ट. क्रिपलिंग बेटा, क्रिपलिंग मध्ये बेटा डबल पी आहे, हा CRIPPLING, क्रिपलिंग फेल्युअर. क्रिपलिंग फेल्युअर तुम्हाला कळालं असणार काय तर. यस, फास्ट. बघा, ठीक आहे, लिहिलं असं तुम्ही या समोर. क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन होता, कुठे गेला बघू द्या. हा बघा, हा क्वेश्चन बघा या ठिकाणी. कोणता? हा लास्टवाला क्वेश्चन बघा या ठिकाणी. काय म्हणतो क्वेश्चन? ISLB 500. आता बघा, हे ISLB वगैरे सगळं समोर समजून तुम्हाला. ISLB 500 @735.8 न्यूटन पर मीटर इंडिकेट. आधी या ठिकाणी ISLB 500 @735.8 न्यूटन पर मीटर इंडिकेट. हे SSC 2019 मध्ये हा क्वेश्चन आला होता. आता ऑप्शन वेगवेगळे होते, मी ऑप्शन घेतला नाहीये, पण मला एक जनरल सांगा, आता जे आपण बघितलं याच्यानुसार मला सांगा, ISLB 500 @735.8 न्यूटन पर मीटर काय इंडिकेट करतं, नेमकं काय इंडिकेट करतं की हे हा जो आहे बेटा हा आय सेक्शन आहे. आता डायरेक्टली उत्तर लिहून देतो तुम्ही या ठिकाणी. काय इंडिकेट करतो? हा जो हा काय आय सेक्शन आहे. बर, मला सांगा 500 काय असणार या ठिकाणी? 500 काय असणार? यस, 500 काय असणार? ओव्हरऑल डेप्थ असणार. मग याला मी म्हणू शकतो आय सेक्शन 500 ओके. आय सेक्शन 500 mm डीपचा अर्थ होतो डेप्थ. 500 mm डीप अँड पर मीटर वेट इज 735.8 न्यूटन पर मीटर. या ठिकाणी ISLB 500 @735.8 न्यूटन पर मीटर इंडिकेट काय करतोय, तर हा आय सेक्शन आहे, 500 mm ची डेप्थ आहे, अँड पर मीटर वेट याचं किती आहे, 735.8 न्यूटन पर मीटर एवढं याचं पर मीटर वेट आहे. हे या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार झालं, आणि हा SSC 2019चा रिसेंटलीचा क्वेश्चन आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, आता हे वरचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचे नाहीये, ते नंतर बघू आपण. ठीक आहे, आता बघा, मला एकदा टाइम बघू दे किती राहिलाय नेक्स्ट पॉईंट कव्हर करायला.
हां, ओके. ठीक आहे. जाऊ द्या. तुम्हाला आता आय सेक्शन कळालं काय आहे तर थोडं बऱ्यापैकी. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ सेक्शन जे आहे ते कळाले. कोणकोणते सेक्शन आहे? आय सेक्शन, टी सेक्शन, अँगल सेक्शन जे काही सेक्शन आहे ते कसे बनतात, कुठं बनतात. त्यानंतर टेम्परेचर आपण किती अप्लाय करतो रोलिंग बेसमध्ये 700 ते 1000 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट बघितलं आपण त्या ठिकाणी 1450 डिग्री सेल्सिअसवरती स्टील तुमचं मेल्ट होत असतं. या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. तर आपण आता या ठिकाणी आज थांबून जाऊया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आता या ठिकाणी येणारं जे लेक्चर आहे तुमचं त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी आय सेक्शनचा पार्ट कव्हर करू आणि चॅनल सेक्शन त्या ठिकाणी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. महत्त्वाचा पॉईंट असणार आहे याच्या समोरचे पण तुमचे सगळेच. त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित रेग्युलर अटेंड करा आणि सगळ्यांनी लाईव्ह करा. ठीक आहे, सगळ्यांनी लाईव्ह करा. आणि जर तुम्हाला व्यवस्थित समजतंय, आवडतंय तर त्या ठिकाणी लाईक करत चला. ओके, करत चला म्हणजे आता करा. काही नाही बेटा, लाईक केल्यानं काही जाणार नाही तुमचं. आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम मुलांना या ठिकाणी शेअर करा. मॅक्झिमम मुलांपर्यंत ही सीरीज घेऊन चला. ठीक आहे. तर मॅक्झिमम मुलांना तुम्ही नेहमी रेग्युलर त्या ठिकाणी मी न सांगता तुम्ही शेअर करत चला. ठीक आहे. मॅक्झिमम मुलांपर्यंत या गोष्टी प्रोव्हाईड करा. ठीक आहे. तुमचे ग्रुप्स वगैरे असेल त्याच्यावरती शेअर करा. ओके. तर आपण या ठिकाणी आता थांबूया आणि लगेच त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पोर्शन जो आहे तो कव्हर करूया. ठीक आहे.